तर चला मंडळी, आज मिक्स डाळींपासून एक वड्याचा प्रकार आणि त्या वड्यापासून आपण मस्त रस्सा भाजी किंवा घट्ट रस्सा तयार करणार आहोत. तर त्यासाठी मी सर्व घरातल्या डाळी घेतल्यात आणि शेवटी मी तुरीची डाळ घेतली. ती फार थोडी घेतली, कारण तुरीची डाळ सर्वांनाच पचते असं नाही. त्याच्यानंतर आपल्याला पाणी न टाकता मिक्सरवर वाटून घ्यायच्या आहेत. त्याच्या अगोदर मी आलं लसूणसुद्धा वाटून घेतलं आणि नंतर डाळी वाटून घेतलेत. वाटलेल्या डाळीच्या मिश्रणामध्ये चवीपुरतं मीठ, चवीपुरतं तिखट, थोडा ओवा आणि हिंग मिक्स करून घ्यायचा. चमचा खायचा सोडा पण घालूया. सोडा मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला आता गरम तेलामध्ये ह्याचे भजी तळून घ्यायचे आहेत किंवा वडे म्हणू आपण. तेल गरम झाल्यावर मी फटाफट पाहिजे त्या आकाराचे, तुम्हाला जसं पाहिजे असेल आकार त्या पद्धतीने तुम्ही लहान मोठे तोडून घ्या आणि त्याला खमंग आणि आज या वड्यापासून किंवा भजीपासून आपण एक मस्त ग्रेव्हीचा प्रकार बघतोय घट्ट. तर तुम्ही थोडीशी पातळही करू शकता आणि ही ग्रेव्ही खूप सुंदर लागते भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर. आणि ह्या रेसिपीला फारसं साहित्यही नाही वाटत मला आणि फारसे मसालेसुद्धा नाहीत. आहे त्याच मसाल्यात रेसिपी तयार होते. म्हणजे काय, तर सर्व साहित्य अगदी आटोक्यात लागतं तरीसुद्धा रेसिपी खूप सुंदर आणि टेस्टी बनते. तर चला, खोबरं आणि कांदासुद्धा वाटून घ्यायचं आहे भाजलेलं. तर आता एकाकडे थोडंसं तेल घेतलं आहे आणि जिरे टाकलेत 1 चमचा, पूर्ण 1 चमचा भरून टाकायचा आहे. जिरे तडतडल्यानंतर कांदा आणि कांदासुद्धा अगदी गुलाबी कलरवर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तुम्हाला जर इथं जास्त तेल हवं असेल ना, तरी तुम्ही जास्त तेल टाकून सुद्धा रेसिपी करू शकता. कांदा लालसर झाल्यानंतर आपण 1 चमचा आलं लसूण वाटलेलं टाकून घ्यायचे आणि त्याचा कच्चापण जाईपर्यंत चांगलं परतून घ्यायचे. आता पुढे आपण घालणार आहोत 1 टोमॅटो अगदी बारीक चिरलेला आणि तो सुद्धा आपल्याला अगदी व्यवस्थित चांगला भाजून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला लगेच टाकायचं आहे 1 ते 1.5 चमचा काळा मसाला, 1 चमचा धने जिरे पावडर आणि थोडासा गरम मसाला म्हणजे अर्धा चमचा. इथं तुम्ही चिकन मसालासुद्धा वापरू शकता. त्याच्यानंतर जे आपण खोबरं भाजून घेतलं आहे 2 चमचे आणि 1 कांदा, त्याचं वाटण टाकून घ्यायचे आणि ते सुद्धा आपल्याला परतवून घ्यायचे. थोडीशी हळद टाकायची म्हणजे छोटा अर्धा चमचा आणि तीसुद्धा चांगली मिक्स करून घ्यायची आहे. आता आपण टाकणार आहोत पाणी. मी 2 ते 3 ग्लास पाणी टाकणार आहे, कारण हा रस्सा पुन्हा फार घट्ट होतो, म्हणून थोडंसं पाणी जास्तच टाकून घ्यायचं आहे. ढवळून झाल्यानंतर थोडंसं उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर आपल्याला चवीप्रमाणे मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे. मीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिडियम गॅसवर आपल्याला 2 ते 2.5 मिनिट चांगलं शिजवून घ्यायचं आहे. 2 ते 2.5 मिनिटांनी आपल्याला झाकण उघडायचं आहे आणि त्याच्यात हे आपण मिक्स डाळींचे जे वडे तयार केलेले आहेत ते सोडून घ्यायचे आहेत. मी 2 वाट्या वडे सोडून घेतलेत किंवा भजी म्हणूया आपण. वडे टाकल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून आपल्याला शिजेपर्यंत झाकण लावायचं आहे मीडियम गॅसवर. हे पहा 2 ते 3 मिनिटात मस्त शिजतं आणि हे आपला असा मस्त घट्ट रस्सा तयार झालेला आहे. वरून कोथिंबीरसुद्धा टाका आणि एकदा नक्की अशी ग्रेव्ही करून खा.